सर तुम्ही मनात जीव होती बोलते तुम्ही पण जीव होती माईक में बोलतो माईक में 5000 मदत ती पुन्हा एकदा टाळ्या कोणीतरी एकाने नेतृत्व घ्या त्यांच्याकडे ते जमा करा आणि शाळेला तुम्हाला काय वाटतं बा आपल्याला या शाळेला हे आवश्यक आहे त्या पद्धतीने जरी शेतकरी जरी असले तर त्यांनी 100% मदत दिली तरी बरोबर आहे काहीतरी आपल्याला आपला वाटा त्याच्यात आहे बुवा असं बरोबर करू ते करा आपण पूर्ण तर काही मदत देऊ शकत नाही पण जेवढी शक्य होईल तेवढी आपण देऊ शकतो सर्वांनी आता 2 मिनिटं इथे उभे राहा फोटो काढू आपण फक्त चला आज माझी शाळा माझा अभिमान माझी विद्यार्थी स्नेह स्नेह मेळावा या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळा वगैरे पाडा इथे आयोजित केलेला आहे। तर या मेळाव्यानिमित्त या आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय देवरे सर, उपस्थित वरिष्ठ नागरिक, सर्व इथं समोर बसलेले नागरिक, विद्यार्थी, आपल्या सर्वांना नमस्कार। तर बघा, या ठिकाणी माझी विद्यार्थी मेळावा हा ग्रामीण भागात जास्तीचा होत नाही, परंतु या ठिकाणी शासनाचा उपक्रम असल्यामुळे या ठिकाणी आता जो घेतलेला आहे तो खूप आनंददायी आणि प्रेरणादायक असा उपक्रम आहे आपल्याला। तर बरेचसे आपल्या गावातील विद्यार्थी जे आहेत शिक्षणाच्या माध्यमातून, कोणी कृषी क्षेत्रात, कोणी शिक्षण क्षेत्रात, कोणी सामाजिक क्षेत्रात, कोणी शेतकरी असतील, कोणत्याही क्षेत्रात असतील, परंतु त्या ठिकाणी प्रथमतः आपल्यावर जे काही संस्कार होतात ते आपण जन्माला आल्यानंतर आई वडिलांकडून होतात आणि त्यानंतर आपल्याला जे काही शिक्षण घ्यायचं असतं त्या वेळेस आपण शाळेत जातो आणि शाळेतील शिक्षक जे असतात ते खरोखरच आपल्याला शिक्षणाचे धडे देतात आणि आपल्याला संस्काराचे धडे आपल्यामध्ये रुजवले जातात। तर ते संस्काराच्या माध्यमातून आपण पुढील आयुष्य जे आहे ते आनंददायीरित्या जगत असतो। त्यामुळे आपली शाळा ही आपल्या जीवनातील अनमोल असा घटक आहे असं आपण सर्वांनी मानलं पाहिजे। तर बघा, देवरे सर आणि मॅडम या ठिकाणी येण्याच्या अगोदर आपल्या शाळेची परिस्थिती काय होती आपल्याला तर माहितच आहे। इथं पट जमते 4-5च्या आसपास असायचा। त्यानंतर देवरे सर आणि मॅडम आले तेव्हापासून जी काही गुणवत्ता वाढवली शिक्षणाची, तेव्हापासून या ठिकाणी पट इतका वाढला की किती पट आहे 42 पर्यंत पट गेलेला आहे। आणि येणारे जाणारे नागरिक रस्त्यावर शाळा असल्यामुळं आपण सर्व येतो पाहतो की जे काही आपले या ठिकाणी मुलं शिकतात आपल्या शाळेतले त्यांच्यामध्ये खरोखरच गुणवत्ता निर्माण झालेली आहे, त्यांच्या संस्काराचे धडे रुजवले गेलेले आहेत। ते घरी सुद्धा मोठ्या वरिष्ठ माणसांचे पाया पडतात, काही विचारले तर न घाबरता त्या ठिकाणी शिक्षणाचे धडे जे आहेत ते घरच्यांना पण सांगू जातात। पाढे म्हणणे असू द्या, वाचन असू द्या, बेरीज वाक्य गुणाकार भागाकार असू द्या, खूप सुंदर असं या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर आणि मॅडम यांनी घडवलेलं आहे आणि पुढे पण घडवतील ते असं आपण या ठिकाणी नक्कीच मानूया। तर बघा, माझी विद्यार्थी मेळावा म्हणजे या ठिकाणी या आपल्या शाळेतून जे काही विद्यार्थी शिकून गेलेत कोणत्याही क्षेत्रात तर त्यांचा मेळावा घ्यायचा असतो। तर कोणत्याही क्षेत्र असू द्या त्या क्षेत्रात आपण 100% प्रयत्न केले पाहिजे, योगदान दिले पाहिजे। असं जर केलं आपण 100% प्रयत्न आणि योगदान देऊ तर आपण कोणत्याही क्षेत्रात असू द्या त्याच्या उच्च पातळीवर नक्कीच पोहोचू शकतो। तर एक त्या ठिकाणी छोटीशी गोष्ट सांगतो, 2 बिया असतात, त्या बिया एकमेकांमध्ये संवाद साधत असतात। एक बी म्हणते की मी जमिनीच्या खाली जाणार आणि त्या ठिकाणी काही काळ खाली राहून आणि वरती येणार, मी एक अंकुर फोडणार, त्या बीला जे काही अंकुर येतं ते, आणि त्यानंतर मी मोठी होणार। तर दुसरी बी म्हणते त्याला की तू खाली जाशील, खाली खूप अंधार आहे जमिनी खाली, तू तिथं संपून जाशील, खाली जाऊ नको। तर ती म्हणे तसं काही नाही, आता मी माझ्या पद्धतीने करते। तर ती बी खाली जमिनीच्या खाली काढली गेली, त्या ठिकाणी काही दिवसानंतर तिला अंकुर फुटलं वरती आणि ती मोठी झाली, तिची सावली निर्माण झाली, फुलं आली, फळं आली त्याला,
आणि जी काही त्याचं ध्येय होतं उद्दिष्ट होतं ते तिने गाठलं. तर दुसरी बी जी होती तिनं काही पुढचा विचार केला नाही, ती घाबरली फक्त जागेवरच थांबून राहिली, त्यामुळे ती पुढे गेलीच नाही. तर सांगायचं तात्पर्य काय की क्षेत्र कोणतेही असू द्या, शेती असू द्या, शिक्षण असू द्या, कोणताही क्षेत्र असू द्या, तर त्या ठिकाणी आपण प्रयत्न करणे गरजेचे. 100% योगदान दिलं, प्रयत्न केलं तर कोणत्याही क्षेत्रात आपण नक्कीच यश मिळू शकतो. शेती जरी करायची म्हटली तर या ठिकाणी आपण नॉलेज शिक्षण होतं, शिक्षणाच्या माध्यमातून आपण वाचन करून त्यानंतर शेतीची आधुनिक पद्धती कोणती आहे, कोणत्या प्रकारचे बियाणे वापरल्यानंतर कसं जास्त पीक येईल याचा अभ्यास जो आहे तो आपल्या शिक्षण असेल तरच आपण करू शकतो, किंवा असा स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या हुशारीच्या जोरावर आपण करू शकतो. परंतु शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. तर या ठिकाणी मला आदरणीय देवरे सर यांनी या ठिकाणी 2 शब्द माझी शाळा माझा अभिमान माझी विद्यार्थी स्नेह मेळावा या निमित्ताने बोलायला संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.